तर चला आता वाजले 9:30. 9:30 वाजता आमचा नाश्ता चालू आहे. आता नाश्ता करतो, देवपूजाही झाली आमची आणि आमच्या आंघोळ्या फक्त बाईची आंघोळ राहिली, माझ्या माईची आंघोळ राहिली करायची. मिष्टी तू आंघोळ केली? अच्छा, फक्त माही आंघोळ करायची राहिली. आता म्हटलं पहिले नाश्ता खाऊन घे, म्हटलं नाश्ता करून घे. अच्छा, आता आता आंघोळ करून घेतो. मग मम्मी पाणी ठेवून मी बी पाणी ठेवतो माईसाठी, मग आंघोळ करून देईन ना दोघीचे बी. चला या मग तुम्ही पण मॅगीचा नाश्ता करायला. मी आता मॅगीच बनवली. म्हटलं नाश्त्याला काय बनवू, तर मॅगीच बनवली. रात्रीचा तो बुंदा होता, तो बुंदा आता माही खाणार आहे, थोडंसं आम्ही बी घेऊ. तर चला मग. आणि नवीन असाल तर आज मला खरंच काल बाजार चांगल्याने केला ना, आज माझं डोकं गरम लागून राहिलं. आज मला ना ताप आल्यासारखं लागून राहिलं, माहिती नाही काय झालं तर अचानकच. तरी मी आता कूलर लावणं बंद केलं. तर आज ना मला ताप आल्यासारखं. आता स्वयंपाक झाला, आता जेवण अजून व्हायचंच आहे. फक्त मॅगीचा नाश्ता झाला, तर आता जेवणही करायला इच्छा नाही होऊन राहिली. असं सणसण गरम गरम लागून राहिलं. आणि साड्या बी पिको फॉलसाठी आल्या आहे. 6 साड्या आल्या आहे. पिको फॉल करून बी आता अर्जंट देणं आहे. पिको म्हणजे फक्त पिकोच करणं आहे, फॉल नाही लावायचे. धागे आणायला गेली दुकानात, धागे आणले. आता पिको असं वाटते का आराम करा, पण पिको बी करणं अर्जंट आहे. अर्जंट आताच दे म्हणे 12 वाजेपर्यंत. आता वाजले 11. पण खरंच आज सणसण लागून राहिलं. फिकं असं तोंडातून गरम वाफा येऊन राहिल्या. काय करू, कधी कधी ना मला असं अचानकच होऊन जाते. चला असो, चला पहिले पिको करूनच देतो. आता पैसे येईन 30 रुपये, पिको करून देतो आणि नेऊन देऊन देतो. पहा झाल्या साड्या पिको फॉल, फक्त पिको करून. तर आता ह्या नेऊन देतो मी, ह्या काकूच्या इथं नेऊन देतो. आता काय लेट ठेवून राखू, अर्जंट आहे त्याच्यावाला, तर नेऊनच देतो आणि पैसे घेऊन येतो. ताप आल्यासारखं लागून राहिलं तरी केलं मी ना. म्हटलं अर्जंट आहे, ते केलं पाहिजे, जरुरी आहे. तेव्हाच तर पिकोचं वाढण नाही काय माझ्याजवळ. तुरंत दिले म्हणजे कोणी म्हणते का पटकन देते, तर मग पटकन मग आणून टाकते, तसं आहे. तर चला आता नेऊन देतो. हॅलो मित्रांनो, तर आज ना खरंच सांगतो, आज जेवायचं तर घेतलं, पण आज जेवायची इच्छा नाही होऊन राहिली. काय माहिती काय झालं, तर अंदरून ताप आल्यासारखंच लागून राहिलं मला. काल 2 दिवसापासून होऊन राहिलं असं, माहिती नाही. जेवण तर भूक तर खूप लागली आहे, पण जेवण करायला बसली असं वाटते खावंच नाही. म्हणजे भूक खूप लागली, पण मला समजून नाही राहिलं की भूक तर खूप लागली, पण हे मला खायला मन काऊन नाही होऊन राहिलं. मला ना खरंच विचार आलाय. मला असं वाटते खरोखर माझी तब्येत बिघडून राहिली असं वाटून राहिलं मला. आणि अंदरनं खरंच मला ना असं गरम गरम लागून राहिलं, सणसण लागल्यासारखं लागून राहिलं. नाही तर आजपर्यंत आता मस्त रचरचत जेवण करत होती. आजच माहीत नाही, 2 दिवसापासून खरंच माझे ना थोडी तब्येत खराब होऊन राहिली असं वाटते आता मला. मी जास्त बिमार कधीच पडत नाही. थोडंसं असंच लागते मला आणि मग अजून ठीक होऊन जाते.
काय प्रॉब्लेम आहे काय नाही काही समजून नाही राहिलं मला. तेवढे आता जेवतच नाही मी. साखर मिठाचं पाणी बनवतो तेच पेतो. ठेवून देतो आता. जेवायची इच्छा होत नाही तर काय जबरदस्ती जेवण करू. ताप येऊन जा खूप चांगली बिमार पडून जाऊ, पण असं ना चांगलं नाही लागत असं ताप आल्यासारखं. चला मी आता साखरीचं पाणी, तर निंबू असतं तर निंबू टाकलं असतं, पण आता साखर मिठाचंच पाणी पितो. भांडे पडून आहे. आज भांडे घासायची इच्छा नाही होऊन राहिली. आता हे जेवाचं घेतलं हे तसंच राहिलं. आज गॅस वटलाही नाही पुसला मी. कपडे धुवायचे आहे. आज ना माझा पाय पण दुखून राहिला. आज खूप असा नाही, हे एक पाय जास्त दुखून राहिला माझा. आणि झोपणारी किती झोपण मी. झोपही आली पाहिजे. दिवसानं मी कधीच झोपत नाही, कधीच मला झोप नाही येत दिवसानं. साखर पाणी थोडं बरं लागून राहिलं. जेव्हा बी मला म्हणजे अशी जेवायची इच्छा झाली नाही ना, मी साखर पाणी पिऊन घेतो. थोडंसं म्हणजे पोट भरल्यासारखं लागते, मग बातच खाली होऊन जाते. पण जेवणाशिवाय काही पोट भरत नाही. पण आता काय करू, मला जेवायला इच्छाच नाही होऊन राहिली. कालही मी सांगितलं तुम्हाला, मी काल साड्या पिको फॉल बी केल्या. त्याच्यामध्ये करायच्या अगोदर बी मी लोटून गेली. म्हणजे तेव्हापासूनचं मला तसंच चालू आहे, ताप आल्यासारखं. आणि खरं सांगतो, आज माझे डोळे पण लाल लाल दिसून राहिले. आरशामध्ये पाहते ना, तर आज माझे डोळे पिंगट पिंगट दिसून राहिले. तर मी सकाळी अर्धी पोळी चायसोबत खाल्ली मी, तेवढंच. आता वाजले किती? 11:30. 11:30 वाजले आता. नाश्ता कर नाही बी केला ना, तर मग एकदम खाली खाली पोट होऊन जाते. मग तर बिलकुलच. आणि कोणी म्हणते खूप भूक लागल्यानं खूप जेवण लागते. नाही, माझं तसं नाही आहे. अगर मी जेवत राहिली ना तर मला लागते भूक. पण आज माहिती नाही, आज चाय पोळी खाल्ली तरी सुद्धा आज बरं नाही लागून राहिलं. आज माझा पाय पण मला जास्त दुखून राहिला. होऊ शकते पायामुळे मला कसावा आला असेल. आणि अगोदरपासून मी अशी म्हणजे नाजूक आहे. माझं नाही कामं नाही होत जास्त, पहिल्यापासूनच नाही. सुनीता जशी कडक आहे ना, ती वावराची कामं सुद्धा मस्त करून घेत होती. आणि मी वावरात जर गेली ना, तर मी अशी जशी उभी झाली का मला असं अंधारी चक्कर येत होती. कारण माझ्यामध्ये तेवढी क्षमताच नाही, एनर्जीच नाही आहे. अगोदरपासूनच माझी हालत न अशीच आहे, तर आताही माझी हालत तशीच आहे. पण आता थोडी तरी बरी आहे. नाहीतर लग्नाआधी तर एकदमच होती, आणि लग्न झाल्यावर बी एकदमच सुकूनच गेली होती. मग आता थोडी बरी आहे. चला असो. आता मी कपडे भांडे काही आताच धुत नाही. आता मस्त आराम करतो खालीच फरशीवर, बाजीपेक्षा ना. आणि मला ना असं गरम आणि खाली ना फरशीवर मला थंड चांगलं लागून राहिलं. तर मी आता फरशीवरच झोपते आता मस्त 2 घंटे. पण झोपही नाही लागत. माही मामाकडे गेली, खालीच राहतो तिचा मामा, तर खाली गेली आहे ती खेळायला. चला, व्हिडिओला लाईक बी करत जा, शेअर बी करत जा.
आज ना खरंच मला ना माझ्या आईची खूप आठवण येऊन राहिली, खूप आठवण येऊन राहिली. कारण जेव्हा बी माझी तब्येत खराब होते ना, मला माझ्या आईची आठवण येते. माहिती नाही, मला ना अगोदरपासून अशीच सवय आहे. जेव्हा बी मी बिमार पडली ना, तर मला माझी आई माझ्यासोबत पाहिजे. आज खरंच मला बरंच नाही लागून राहिलं. ताप आल्यासारखं तर लागतेच, पण आज घाबरल्यासारखंही लागून राहिलं. आज खरंच आज जेवण सुद्धा नाही झालं. माझ्या ना जीवनात खूप धावपळ जास्त होऊन राहिली ना माझ्या मागे, आणि माझ्याने एवढी धावपळ नाही होत. आता कोण करणार आहे धावपळ? तर मलाच करावं लागेल. एकटीवर जिम्मेदारी आली म्हणजे ना खूप काही सहन करावं लागते. खूप एकटीवर खूप बोझ होऊन जाते. थोडंसं साथीदार असला, काहीतरी थोडीशी मदत केली तर काही वाटत नाही. पण एकटीवर जेव्हा पूर्ण भार येतो ना, पूर्ण जिम्मेदारी येतो ना, तेव्हा त्याच बाईला कळते की जिम्मेदारी म्हणजे काय. आणि खरं सांगतो ना, लाईफमध्ये ना मला खरं माझ्या मनाप्रमाणे काहीच नाही मिळालं, काहीच नाही. पण तरीसुद्धा मी देवाला हे सुद्धा मागितलं नाही का मला धन दौलत खूप सारं काही दे म्हणून. कधीच नाही. मी देवापुढे जेव्हा मी खुश राहीन ना, तेव्हा मी मस्त मनाने पूजा करते. आणि दुःखी असणे म्हणजे ना माझी इच्छाच नाही होत देवपूजा बी करायची. आता जे बी काही अडचणी आहे माहीत नाही कधीपर्यंत राहणार आहे. पण मी आई बाबाला माझे असं काहीच नाही सांगत. त्यांना सगळं माहिती आहे, पण तरीसुद्धा मी जाऊ द्या.